गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाके यांचं आंदोलन आता सुरू आहे। थेट समुद्राच्या पाण्यात उतरत लक्ष्मण हाके या ठिकाणी आंदोलन करताय। गिरगाव चौपाटीवर अचानक त्यांचं आंदोलन सुरू झालंय आणि आंदोलकांना आता मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर निधीसह इतर मागण्यांसाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन करताय। ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत, त्यांच्यासाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन करताना दिसतायत। याआधी सुद्धा लक्ष्मण हाके हे ओबीसींच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते, हे आपण पाहिलं होतं। मात्र आज अचानक थेट गिरगाव चौपाटीवरती भर पाण्यामध्ये लक्ष्मण हाके उतरले आहे आणि या ठिकाणी आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके गिरगाव चौपाटीवरती आंदोलन करताय। थेट मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवरती हे आंदोलन होत असल्यानं निश्चितच हे आंदोलन अतिशय तीव्र असल्याचं, आक्रमक असल्याचं आपल्या लक्षात येईलच। मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीचं आंदोलन हे या ठिकाणी केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे माने इतक्या पाणीमध्ये लक्ष्मण हाके जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत समुद्रात उतरलेले होते। पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केलेला आहे। सध्या आपण परिस्थिती बघितली तर पावसाचा प्रवाह जो आहे तो सध्या वाढलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढताय, कधी भरती येऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका हे आवाहन सुद्धा केलं जात आहे आणि त्यामध्ये लक्ष्मण हाके हे थेट समुद्राच्या पाण्यामध्ये आंदोलन करताना आपल्याला दिसतंय। गिरगाव चौपाटीवरची साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांना पाझर नेमकं कधी फुटणार, ओबीसींच्या मागण्या कधी मान्य होणार, ओबीसींच्या अस्तित्वासाठी हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे असं या दरम्यान लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। या दरम्यान लक्ष्मण हाके यांनी काही अपशब्द वापरले असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट साथ घातलेली आहे। ओबीसींच्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हातात विविध प्रकारचे पोस्टर्स, विविध प्रकारचे बॅनर घेत लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक थेट फलक हातात घेत पाण्यात उतरले। त्यांच्यासोबत ससाणे सुद्धा पाण्यात उतरलेले आहे। लक्ष्मण हाके आणि ससाणेंचं हे आंदोलन आपल्याला बघायला मिळालेलं आहे। पोलिसांनी या ठिकाणी लगेचच धाव घेतलेली आहे आणि या सर्व आंदोलकांना बाहेर काढलेलं आहे आणि आता हे सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते आहे। लक्ष्मण हाके यांना कशा प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची ही दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। लक्ष्मण हाके पाण्यातून बाहेर येण्यास तयार नव्हते, मात्र या दरम्यान पोलिसांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।